4 बोटांच्या अंतरावरती आपण इथे लागवडीचा डोस द्यावा। हा लागवडीचा डोस पाण्याच्या दिशेने असावा। सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही ऊसाच्या लावणीच्या प्लॉटमध्ये आहोत। तर लास्ट व्हिडिओमध्ये कोणत्या पद्धतीने पहिली आळवणी करायची आणि पहिल्या आळवणीमध्ये कोणकोणते टॉनिक आपण वापरावे ही माहिती मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दिली होती। तर लावण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पाणी द्यावं। पाणी झाल्यानंतर 1 दिवसानंतर म्हणजे तिसऱ्या दिवशी आपण पहिली आळवणी करावी आणि पहिली आळवणी तिसऱ्या दिवशी केल्यानंतर तर पहिली आळवणी केलेल्या 10 दिवसानंतर म्हणजे 13व्या दिवशी आपण पहिला लागवडीचा डोस द्यावा। तर ह्या पद्धतीनं 100 टन ऊस उत्पादन शेतीमध्ये ह्या पद्धतीनं आपण पहिला लागवडीचा डोस 13व्या दिवशी द्यावा। पहिल्या लागवडीच्या डोसमध्ये आपण युरिया 2 बॅग 1 एकराला, मॅग्नेशियम सल्फेट 1 बॅग आणि 10 किलो मायक्रो न्यूट्रिएंट हे सर्व एकत्रित मिक्स करावे आणि मिक्स झालेली जी लागवड असते ती आपण गांडूळ खत वर्मी कंपोस्ट सोबत मिक्स करून आपण ती द्यावी। तर ह्या पद्धतीने आपण हा लागवडीचा डोस 13व्या दिवशी आपण द्यावा। लागवडीचा डोस देत असताना आपण ऊसाची रोप जी असते तिथून 4 बोटांच्या अंतरावरती आपण इथे लागवडीचा डोस द्यावा। तर हा लागवडीचा डोस पाण्याच्या दिशेने असावा। म्हणजे ज्यावेळी आम्ही ह्या प्लॉटला पाणी देतो तर ते पाणी ह्या पद्धतीने जातं। तर ह्या दिशेला ते जातं। तर ज्यावेळी आपण लागवडीचा डोस हिथं देतो ह्या जागेला देतो त्यावेळी पहिला पाणी लागवडीच्या डोसमध्ये मिक्स होतं, त्यानंतर ते रोपाला जातं। तर ह्या पद्धतीनं कधी पण आपण लागवडीचा डोस देत असताना पाण्याच्या दिशेला द्यावं। ज्यावेळी आपण लावणीला पाणी देतो त्यावेळी ते पहिला लागवडीच्या डोसमध्ये मिक्स होणार, त्यानंतर ते रोपाला जातं। तर ह्या पद्धतीनं आपल्याला खूप छान रिझल्ट येतो। तर पाण्याच्या दिशेला लागवडीचा डोस देणं खूप महत्त्वाचं आहे। आपण पहिला लागवडीचा डोस द्यावा। तर गांडूळ खत वापरणे खूप महत्त्वाचे आहे। तर हा होता पहिला लागवडीचा डोस। तर आपण बघू शकता ह्या पद्धतीने लावणीमध्ये वाढ झालेली आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।